आणि म्हणून तुम्ही त्याला शिवाजी महाराजांच्या जोडीला नेता. आणि ते सुद्धा अशा महाराष्ट्रामध्ये की जिकडे आज 350 वर्षानंतर सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाला जर सत्ता काबीज करायची असेल तर चलो चले शिवछत्रपती का आशीर्वाद अशा प्रकारच्याच भूमिकेचा आधार घ्यावा लागतो. कारण शिवाजी महाराज हे जात पात पंथ प्रदेश भाषा याच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एका हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाकरता एकत्र आणणारे एकमेव ते होते. आणि म्हणून त्यांची तुलना जेव्हा टिपूशी केली जाते तेव्हा मात्र ते बुमरँग झाल्याशिवाय राहत नाही याचा अनुभव सध्या त्यांना येत असेल. अर्थात हर्षवर्धन सपकाळ यांनी काल याविषयी दिलगिरी व्यक्त केली असली तरी जो बून से गई वो हौद से नहीं आती या न्यायानं या विषयावरचा वाद आणखीन काही काळ तरी चालू राहील यात काही शंकाच नाहीये.